हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 प्रिपरेशन करायचं आहे आणि युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड अध्यापन अभियोग्यता. MCQ प्रॅक्टिस करत आहोत आपण या युनिटवरची आणि याचा आपला दुसरा पार्ट आहे या MCQ प्रॅक्टिसचा, या युनिटवरच्या MCQ प्रॅक्टिसचा. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे, जे होणार आहे 26 मार्चला. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे अजून एक आज 26 तारीख आहे, 20 तारखेपर्यंत आपण प्रिपरेशन करू शकणार आहोत. 20 दिवस आणखीन प्रिपरेशन करू शकतो आहोत, पण त्यातला पण एक एक्झामचा दिवस म्हणजे 18 दिवस आपल्याकडे आहेत. आणि त्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी पेपर 1 साठी आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, जी तुम्हाला प्रॅक्टिस करून देईल एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत. 50 टेस्टने तुमची प्रॅक्टिस होणार आहे. एका तासामध्ये हे पेपर क्वेश्चन पूर्ण कसा सॉल्व्ह करायचे याची प्रॅक्टिस पूर्णपणे या टेस्ट सिरीज मध्ये होईल. शिवाय तुम्हाला सोल्युशन आणि स्कोर सुद्धा या टेस्ट मध्ये बघता येणार आहे. या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच टेस्ट सिरीजला जॉईन करू शकता, ज्याची न्यू बॅच स्टार्ट होते 8 मार्च पासून, म्हणजे परवापासून. या सगळ्या टेस्ट तुम्हाला 50 टेस्टची प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. पेपर 1 च्या टेस्ट सिरीज प्रमाणे एक क्विक रिव्हिजन पीडीएफ देखील आमच्याकडे अवेलेबल आहे पेपर 1 साठी, ज्याच्यामध्ये ऑल 10 युनिट्सचे MCQs, जे 2000 प्लस MCQ पीडीएफ आहे, जे तुम्ही 2 ते 3 तासामध्ये किंवा 2 दिवसांमध्ये जरी रीड केली तरी सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये जास्तीत जास्त फायदा या MCQ पीडीएफचा होणार आहे. या MCQ पैकीच तुम्हाला एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स असणार आहेत ते पडणार आहेत. थोडे क्रॉस विचारतील, थोडे ऑप्शन्स चेंज करून विचारतील, पण यामधलेच क्वेश्चन्स तुमच्यासाठी येणार आहेत. म्हणजे ही 2000 MCQ पीडीएफ जी आहे ती तुम्हाला या एक्झामला मॅक्झिमम मार्क्स कव्हर करण्यासाठी हेल्प होणार आहे. क्विक रिव्हिजन पीडीएफ ज्याला आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे युनिट्स कव्हर होणार आहेत थ्रू MCQ. ठीक आहे, त्याची प्राइस आहे 699 आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच ही पीडीएफ मागवू शकता आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता. रिव्हिजनसाठी याचा उपयोग तुम्ही करू शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी नोट्स आणि MCQs अवेलेबल आहेत. हे सुद्धा क्विक रिव्हिजन साठी तुम्हाला उपयोगी पडतील. सगळे सब्जेक्टची लिस्ट आहे, त्या सब्जेक्ट लिस्ट प्रमाणे तुम्ही नोट्स आणि MCQs मागू शकता, ज्याची फीस आहे 1600, पण डिस्काउंट देऊन याची फीस होते 1280. सेम प्रोसिजर फॉलो करायची. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, तुमचा सब्जेक्ट सांगायचा आहे, फीस पेड करून नोट्स आणि MCQs घेऊन प्रिपरेशन स्टार्ट करायचे आहे. सो लेट्स स्टार्ट द क्वेश्चन. If in lecture dash dash then the lecture is effective. जर व्याख्यानामध्ये डॅश डॅश तर व्याख्यान प्रभावी होते. व्याख्यानामध्ये काय असेल तेव्हा व्याख्यान प्रभावी होते. ऑप्शन्स आहेत गिवन इम्प्लिसिटी, अख्यालिप्तपणे दिले, गिवन रिटन क्वेश्चन्स टू स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना लिखित मुद्दे दिले तर, बी पेड इन लमसम, एक सलगपणे दिले जात असेल तर, किंवा इंटरमिटेंट क्वेश्चन्स टू रिस्टिट्यूशन्स, मधून मधून प्रश्न विचारून प्रत्याभरण घेतले तर व्याख्यान प्रभावी होतं. कशा प्रकारे व्याख्यान प्रभावी होणार आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, अधून मधून प्रश्न विचारला. जे भाग तुम्ही शिकवत आहात किंवा जो पार्ट तुम्ही शिकवत आहात त्या पार्टला रिलेटेड क्वेश्चन किंवा त्या पार्ट वरती जो शिकवलेला पार्ट आहे त्याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारून स्टुडंट्स अवेअर आहेत की नाही किंवा त्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा काम करू शकता. काय करू शकता? दिलेल्या ऑप्शन्स पैकी 4th नंबरचा क्वेश्चन ऑप्शन इथे बरोबर आहे की अधून मधून प्रश्न विचारून व्याख्यान प्रभावी करता येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे इफेक्टिव्ह टीचिंग मटेरियल्स, परिणामकारक अध्यापन साहित्य काय आहे? ऑप्शन्स आहेत प्रिपेअर्ड बाय द टीचर, इट इज कलरफुल अँड अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ द स्टुडंट्स, युजफुल फॉर एक्सप्लेनिंग कन्सेप्ट, इन्क्रीजेस द इम्पॉर्टन्स ऑफ टीचर. शिक्षकाने तयार केलेले असते, विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्यासाठी विविधरंगी असते, की संकल्पना समजून सांगण्यासाठी उपयुक्त असतं, की शिक्षकाचे महत्त्व वाढवणारे असतं. ठीक आहे, याच्यामध्ये चौथा ऑप्शन बघा, शिक्षकाचं महत्त्व वाढवण्यासाठी असतं का इफेक्टिव्ह टीचिंग मटेरियल? नो. मग संकल्पना समजून सांगण्यासाठी उपयुक्त असतं का? येस. त्याच्यानंतर शिक्षकाने तयार केलेलं असतं इफेक्टिव्ह टीचिंग मटेरियल? दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे, मग याच्यात करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 3. ठीक आहे, रंगीबिरंगी असेल याच्यात नाही, पण संकल्पना समजून सांगण्यासाठी इफेक्टिव्ह टीचिंग मटेरियल जे आहे ते जास्त उपयोगी ठरतं. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 3 इथे काय आहे? करेक्ट आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटिव्हली मोर इम्पॉर्टंट टू अन इफेक्टिव्ह टीचर. प्रभावी अध्यापकासाठी खालीलपैकी सापेक्षतः कोणती बाब अधिक महत्त्वाची आहे?
ऑप्शन्स आर कंटेंट मास्टरी, ऑडिओ व्हिज्युअल प्रोडक्शन अँड मॅनिप्युलेशन स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, क्लासरूम डिसिप्लिन स्किल्स. ठीक आहे. प्रभावी अध्यापकासाठी खालीलपैकी सापेक्षता कोणती बाब अधिक महत्वाची आहे? आशयावरील प्रभुत्व, दृकश्राव्य निर्मिती व हाताळणी कौशल्य, संप्रेषण कौशल्य आणि वर्गशिस्तीची कौशल्य. ठीक आहे. काय कोणती बाब महत्वाची आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी? याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, आशयावरील प्रभुत्व, कंटेंट मास्टरी. जे विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवणार आहात, ठीक आहे, जे विद्यार्थ्यांना नॉलेज तुम्ही देणार आहात त्याबद्दल तुम्हाला आधी भरपूर नॉलेज असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे ते समजवता येईल. ठीक आहे. म्हणून त्या आशयावरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिस विल गिव्ह टीचर रियल कम्पेन्सेशन फॉर हिज टीचिंग. अध्यापकाला यातून त्याच्या अध्यापनाविषयी खरे प्रत्याभरण मिळेल. यातल्या कुठल्या ऑप्शन्स पैकी रिटर्न जो आहे टीचरला तो चांगला मिळेल. ऑप्शन्स आहेत ओपिनियन्स एक्सप्रेस बाय कलिग्स, सहकाऱ्यांनी मत व्यक्त केले तेव्हा, किंवा स्टुडंट्स पार्टिसिपेशन इन टीचिंग, विद्यार्थ्यांचा अध्यापनातील सहभाग, किंवा इझी कन्व्हर्सेशन विथ द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांशी सहज केलेले संभाषण, की टीचर्स रिफ्लेक्शन ऑन टीचिंग, अध्यापनाबाबत अध्यापकाने केलेले चिंतन. यापैकी कशामध्ये मिळेल अध्यापकाला म्हणजे टीचर्सला प्रत्याभरण? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, स्टुडंट्स पार्टिसिपेशन इन टीचिंग. कधी मिळेल? जेव्हा शिक्षक शिकवत आहेत आणि विद्यार्थी त्याच्यावरती काय करतात, सहभाग घेत आहेत त्या टीचिंग मध्ये, म्हणजे स्वतःहून प्रश्न विचारत आहेत किंवा एखादी कन्सेप्ट समजली नसेल तर परत विचारतात, समजली असेल तर ते एखादं उदाहरण देऊन कन्फर्मेशन घेतात की सर असं का म्हणून. ठीक आहे. तर हे काय आहे? स्टुडंट्स पार्टिसिपेशन ऑफ द इन टीचिंग. ठीक आहे. आणि हे काय आहे? अध्यापकाला मिळणारा प्रत्याभरण, खरे प्रत्याभरण असते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स इज बेस्ट फॉर फॅसिलिटेटिंग स्टडी. अध्ययन सुलभ करण्यासाठी खालीलपैकी कोणती परिस्थिती सर्वोत्तम आहे? ऑप्शन्स, where students get more information, where its students receive reimbursement, where the learners get updated information, then fourth आहे where every learners get an opportunity to participate. ठीक आहे. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत, जिथे अध्ययन करताना जास्त माहिती मिळते, जेथे प्रत्येक अध्ययनकर्त्याला प्रत्याभरण मिळते, जेथे अध्ययनकर्त्याला अद्ययावत माहिती मिळते आणि जेथे प्रत्येक अध्ययनकर्त्याला सहभागाची संधी मिळते. ठीक आहे. कुठली परिस्थिती सर्वोत्तम आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, जेथे प्रत्येक अध्ययनकर्त्याला सहभागाची संधी मिळते तिथे काय आहे? सगळ्यात सर्वोत्तम परिस्थिती आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following methods is used to convey information to the student by the teacher himself through experiment. शिक्षकाने स्वतः प्रयोग करून दाखवत विद्यार्थ्याला माहिती देणे यास खालीलपैकी कोणती पद्धत म्हणतात? ऑप्शन्स आहेत मोड ऑफ डायरेक्शन, एक्सपेरिमेंटल मेथड, सेपरेशन मेथड की एमर्जिंग प्रॅक्टिस. दिग्दर्शन पद्धती, प्रयोग पद्धती, पृथक्करण पद्धती आणि उद्गामी पद्धती. आता याच्यामध्ये स्वतः शिक्षक प्रयोग करत आहेत, म्हणजे याच्यातली कुठली मेथड यूज करतायत ते? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे. दिग्दर्शन पद्धती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रिएशन ऑफ सायंटिफिक अप्रोच टू टीचिंग इज नेसेसरी फॉर द सब्जेक्ट. अध्यापनातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती करणे डॅश डॅश विषयासाठी गरजेचं आहे. ऑप्शन्स आहेत सायन्स, हिस्ट्री, एन्व्हायरमेंट, ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. मराठीमध्ये विज्ञान, इतिहास, पर्यावरण आणि वरील सर्व. तर कोणत्या विषयासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज असते? करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. तुम्ही कुठलाही विषय घ्या, त्यामध्ये जर तुम्हाला समज यायला पाहिजे तर तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये असायलाच हवा. म्हणून ऑप्शन 4 इथं करेक्ट आहे. वरील सर्व विषयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती करणं आवश्यक आहे थ्रू अध्यापन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेथोडॉलॉजी इज युजफुल फॉर स्टिम्युलेटिंग क्रिएटिव्हिटी अँड सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स. सर्जनशीलता विकसनासाठी व समस्या सोडवण्यासाठी पद्धती उपयुक्त आहे. कोणती पद्धती उपयुक्त आहे सर्जनशीलता वाढवण्यासाठी? ऑप्शन्स आहेत एक्सपेरिमेंटल मेथड, रोल प्रॅक्टिस, ब्रेनस्टॉर्मिंग मेथड आणि प्रोजेक्ट ऍक्टिंग. ठीक आहे. प्रयोग पद्धती, भूमिका पद्धती, बुद्धिमंथन पद्धती, प्रकल्प अभियान. आणि याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, ब्रेनस्टॉर्मिंग मेथड. ठीक आहे. बुद्धिमंथन पद्धती.
ओके. आणि यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग मेथड म्हणजे काय की ग्रुपमध्ये वेगवेगळ्या आयडियाज एकमेकांशी शेअर करून प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हेल्प करणं, याला काय म्हणतात, ब्रेनस्टॉर्मिंग मेथड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रेनस्टॉर्मिंग मेथड हॅज बीन फॉर्म्युलेटेड बाय, बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी यांनी केली आहे. ऑप्शन्स, गॉर्डन अँड डेबॉन, एलेक्स ऑस्बॉर्न, स्टेफन कोरे, दिन किलपॅट्रिक. ठीक आहे. आणि याची करेक्ट आन्सर आहे, डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे या कन्सेप्ट वरती की ही कन्सेप्ट कोणी मांडलेली आहे, आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, एलेक्स ऑस्बॉर्न. ठीक आहे, ऑस्बॉर्न. Okay. Next question. What is the teacher's purpose in organizing a workshop for a students? विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यामागे अध्यापकाचा उद्देश कोणता असतो? ऑप्शन्स इथे दिलेले आहेत, खाली ऑप्शन्स दिलेले आहेत कोडमध्ये, आणि इथे स्टेटमेंट दिलेले आहेत. त्यापैकी कोणते उद्देश आहेत हे आपल्याला निवडायचे आहेत कोडमधून. ठीक आहे. फर्स्ट आहे टू टीच द स्टुडंट टू अप्लाय theoretical knowledge in practice, to develop various skill in a students, asking the students to solve various problems creatively, बिल्डिंग कॉन्फिडन्स इन स्टुडंट्स. ठीक आहे. विद्यार्थ्यांस तात्विक ज्ञान व्यवहारात वापरायला शिकवणे, विद्यार्थ्यात विविध कौशल्यांचा विकास करणे, विद्यार्थ्याला विविध समस्या सोडवण्यासाठी कृतीशीलपणे सोडवायला सांगणे. ओके. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. तो यातले कुठले उद्देश आहेत कार्यशाळा आयोजित करण्यासाठी? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, चारही विषय किंवा चारही उद्देश याच्यामध्ये आहेत. आता आपण चारही ऑप्शन किंवा चारही स्टेटमेंट वाचले, त्याच्यामध्ये काय, हे सगळेच गुण एखाद्या विद्यार्थ्यामध्ये आवश्यक आहेत किंवा असायला पाहिजेत. त्यामुळे हे उद्देश आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यामागे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ टीचर इन ऑर्गनायझिंग अ सेमिनार? आता ते वर्कशॉप होतं तर हे सेमिनार आहे. ठीक आहे. शिक्षकाचा चर्चासत्र आयोजित करण्यामागील उद्देश कोणता असतो? ऑप्शन्स आहे, टू डिस्कस सेव्हरल एस्पेक्ट्स ऑफ द सब्जेक्ट, टू डेव्हलप थिंकिंग इन अ स्टुडंट्स, टू इनकॅल्क्युलेट रिसर्च इंटरेस्ट इन स्टुडंट्स, टू डेव्हलप क्रिएटिव्हिटी इन स्टुडंट्स. ठीक आहे. एखाद्या विषयाच्या अनेक पैलूंवर चर्चा करण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये विचार प्रवर्तन घडवण्यासाठी, विद्यार्थ्यात संशोधनात्मक अभिरुची घडवण्यासाठी, आणि विद्यार्थ्यातील सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे. याच्यामध्ये पण चारही ऑप्शन कसे आहेत, जे विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असतात, आणि थ्रू सेमिनार, थ्रू चर्चासत्र हे काय होऊ शकतं, इनबिल्ट केलं जाऊ शकतं त्या स्टुडंट्स मध्ये. त्यामुळे ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. अ, ब, क, ड, ए, बी, सी, डी, 4 म्हणजे चारही उद्देश इथे असू शकतात, पर्पज असू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रोल ऑफ द टीचर इन ऑर्गनायझिंग अ सेमिनार? परिसंवाद आयोजन करण्यामागे शिक्षकाची भूमिका कोणती असते? ऑप्शन, टू इन्क्रीज कोऑपरेशन अँड ऍडजस्टमेंट कॅपॅसिटी इन द स्टुडंट्स, गिव्हिंग अपॉर्च्युनिटी टू स्टुडंट्स एक्सप्रेस देअर थॉट्स अँड ओपिनियन्स, टू डेव्हलप द स्टुडंट्स डेमोक्रेटिक ॲटिट्यूड, अँड फोर्थ, ऑल ऑफ द अबोव. परिसंवाद आयोजन करण्यामागे शिक्षकाची भूमिका कोणती असते? विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य व समायोजन क्षमता वाढवणे, विद्यार्थ्यास आपले विचार व मते व्यक्त करण्याची संधी देणे, विद्यार्थ्यांचा लोकशाही दृष्टिकोनाचा विकास करणे. ऑप्शन 4 वरील सर्व. आणि याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे मग आपला 4. ठीक आहे. इथे पण काय आहेत, वरच्या तिन्ही ऑप्शन्स आहेत जे विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक आहेत आणि जे टीचरच्या सेमिनार आयोजित करण्यामुळे येऊ शकतात, आणि त्यामुळे हे शिक्षक त्यांची भूमिका या उद्देशांवर आधारित असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, which of the following types of people can be said to have low emotional intelligence? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या व्यक्तींमध्ये भावनिक बुद्धिमत्ता कमी असते असे म्हणता येईल? ऑप्शन्स, one who has knowledge of his own feelings which is stressed, unable to control his emotions, serving for public interest, understand other easily. ठीक आहे. स्वतःच्या भावना, इच्छा, अभिरुची यांची माहिती असणारा, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू न शकणारा, लोकहित साधण्यासाठी धडपडणारा, इतरांना सहजगत्या समजून घेणारा. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, अनेबल टू कंट्रोल हिज इमोशन्स. भावनिक बुद्धिमत्ता कमी असणारी टीचरच्या कोणता म्हणजे कशाद्वारे दिसेल, तर जो आपले इमोशन कंट्रोल करू शकत नाही असा टीचर भावनिक दृष्ट्या कमी असेल. ठीक आहे. त्यांची भावनिक बुद्धिमत्ता कमी असेल. पुढचा प्रश्न आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील विधानांवर चर्चा करा. Learn to identify students' feelings. Learn to express your anger on others. To maintain satisfaction in the teaching profession. Maintaining sanity in emotional turmoils. ठीक है. Learn to blame others. Always dissatisfied with yourself.
Which of the above should be followed by a teacher for developing emotional intelligence? इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टी एका शिक्षकाला कराव्या लागतील हे सांगायचं आहे. विद्यार्थ्यांच्या भावना ओळखायला शिका, स्वतःच्या रागावर इतरांवर व्यक्त करायला शिका, शिक्षकी पेशात समाधान ठेवणे, भावनिक अस्वस्थ विवेकी कायम ठेवणे, इतरांवर दोषारोपण करायला शिका किंवा नेहमी स्वतःविषयी असमाधान ठेवा. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, BEF. ठीक आहे, BEF. काय सांगता? लर्न टू एक्सप्रेस युअर अँगर ऑन अदर्स, then learn to blame others and always be dissatisfied with the yourself. अवलंबून नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे, इथे व्यवस्थित क्वेश्चन लास्टला तर तुम्हाला बरोबर समजेल, नॉट बी म्हटलेलं आहे म्हणून BEF इथे काय आहे, करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द हॉवर्ड गार्डनर, अकॉर्डिंग टू द डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट सेंटर्स इन द ब्रेन, हार्वर्ड गार्डनच्या मते मेंदूच्या भागातील विविध केंद्राच्या विकासानुसार काय असते ऑप्शन्स, ईच पार्ट हॅज इंडिपेंडेंट इंटेलिजन्स, एव्हरी पर्सन हॅज इक्वल इंटेलिजन्स, लॉजिकल स्किल्स ऑफ द पर्सन इन्क्रीज, डिफरंट फ्रॉम दिस. प्रत्येक भागाची स्वतंत्र बुद्धिमत्ता असते, प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता समान असते, व्यक्तीचे तार्किक कौशल्य वाढते आणि यापेक्षा वेगळे आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, प्रत्येक भागाची स्वतंत्र बुद्धिमत्ता असते. ठीक आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट. ठीक आहे, हार्वर्ड गार्डनरच्या मते ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. असे क्वेश्चन्स आपण इथे कंप्लीट केलेले. थँक्यू फॉर टुडे सेशन. हॅव अ नाईस डे.